हे कधी येऊन बसले काय माहिती. बरं ऐका की मी काय म्हणते, ओ ते वावरात खुरपायला जायचंय, तर बायांना बोलवलं का? तुमच्याशी बोलतीये. अरे काय भदीर बिदीर काय तू? काय बघ किती वेळ झाला आवाज देते. प्रेमाने बोल ना, असं हाणायची काय गरज आहे तुला? आवाज देते. बायको का कोण आहे? इडी भूते. इडी किती वेळ आवाज देते. तू ते कानात घातलं तर ऐकली ना. समोर येऊन बी बोलू शकते ना. डापनं घातल्यात कानात आणि बसले इथे येऊन. काय आहे तुझं माझ्यापाशी काय नडले तुझं आता? घडीभर येऊन बसलं गेलं की चालू झालं तुझं. तुमच्यापाशी काय नाही नडलं माझं. ते बायका बोलवायच्यात खुरपायला, ते भुईमुग खुरपायचं, ते बायांना फोन केले का? नसन केले. एक काम करू आपण, ते सावडीच्या बाया बोलूत. आता कोणत्या सावडीच्या बाया बोलवता? मी कोणाकडे गेलो होते सावडीच्या, जे ते येणार आहेत माझ्याकडे कामाला? रोजानी बोलवा बाया. इडी फिडी झाली का? रोज किती झालं माहिती का? आता त्या बाया 400 450 शिवाय हालत नाहीत घरनं. येणार 11ला जाणार 5लाच. मग काय करायचं? तो भुईमुग तसंच पडून द्यायचंय का? नाही आपण एक काम करू, आपण दोघं मिळून करून घेऊ तेवढं. तू आता काम आवरले ना तुझं? माझं झालंय का? मग तुझा राहणार, मी येतोच पाठीमागून. वा रे वा, तुझा राहणार. तुम्ही गेल्याशिवाय मी बी येत नसते. उठा, आल्यापासून बसून राहिले तिथं. तुझं काय सारखं माझ्यापाशीच काय तुझं? जाणार तू, जाणार राहणार. मग मी एकटीने चुकता घेतलं का त्या राहणार? गाड्याची काम असतात कधी भुईमुग काढायचं आणि खुरपायचं? नाही, मग गाड्याची काम काय असतं? ते कानात ढापणं घालायचे आणि मोबाईल चाटत बसायचं. जा गाड्या बाया, तू माझ्या डोकं नको खाऊ. नका जाऊ, मी पण इथंच बसून राहणार. मी नाही जाणार राहणार. पडू देतो भुईमुग, जाऊ दे जळून. बरं चल उठ, घे ते सामान सगळं राहणार, पाणी बिणी घे आणि काहीतरी घे सोबत. चल मी आहे पुढं, चल. बरं मी काय म्हणते, ते पाणी यायचा टाइम झालाय. तुम्ही जाऊन फक्त तेवढं पाणी भरा उद्याच्यासाठी. मी इथलं आवरून घेते सगळं. बाई आताच आवरत होतो मी, कामच चाललं होतं ना, की लगेच दुसरं काहीतरी सांगितलं. आवरलं होय तुम्ही आज? मग कुठून दिवस उगला आज? तर करतोय तुला तर त्याची काय किंमत पाणी नाही. आणायला जायचंय. बरोबर, तुम्हाला पण माहित होतं ना. कुठे आहे ते? दे हांडा, पटकन जातो पाण्याला मी. ते जाता जाता तिथून घ्या, ते बाहेर ठेवलेले. बर. खरंच बाई आज दिवस कुठून उगला काय माहिती. सगळं दुनियाच्या आखरीत बायको नवरा मी आहे का हे काय माहिती, मला काम सांगती. तिकडं आता काय. अगं बाई, हे पाणी एवढं खोल आहे, कसं काढता येईल आता मला? कुणी दिसतही नाही इथं. कुणी आलं तर खरंच बरं होईल बाई. हा, भाऊजी आले. भाऊजी ऐका ना. बोला ना वहिनी. माझं पण पाणी संपलंय घरातलं, जरा मला पण द्या ना काढून. ते खूप खोल गेलंय, मला काढता येत नाहीये. काढत हा, माझी बायको तापली, आधी मला भरून घेऊ द्या पाणी. अहो तुमचं नंतर भरा, पहिलं माझं भरून द्या ना. अहो तुम्हाला नाही माहिती वहिनी माझं काय तुमची बायको अशी कटकटी, जरा सुख नाही तुम्हाला. काय करता, करावं लागते. झालं का? मला द्या ना भरून आता जरा. तुम्हाला का? हा, बरं थांबा, देतो भरून. ना घ्या. हा. आणि ऐका ना, मी काय म्हणते, बोला की. हे जरा बघा ना मोबाईल मधलं. काय झालंय, सकाळपासून रेंजच नाहीये. बघता का जरा? समजतं का तुम्हाला? बघा बरं. समजतं ना. काय झालंय काय अरे कळतच रे नाही. रे रे वहिनी, अहो कसं चालेल मोबाईल हा? का? याच्यात माझा नंबरच नाही ना. तुम्ही पण भाऊजी. नंबर त्यामुळे चला नाही हो. मग करा ना तुमचा नंबर सेव्ह त्याच्यात. करू का? हा, मग काय. मग आता तुमचा नंबर नसल्यामुळे चालत नाही. मग आता मोबाईल तर चालला पाहिजे ना. बोला. तुम्ही नंबर सेव्ह करा, तोपर्यंत मी आले ही बादली टाकून पाण्याची. हा, बरं या लवकर ना. हा. लवकर या. बघू काय वहिनीचा ना मोबाईल. नंबर सेव्ह करतो वहिनीच्या मोबाईल मध्ये, पण नाव काय करू माझं? चला भाऊजी म्हणूनच करतो ना. काय आले वाटतं वहिनी. काय भाऊजी, झाला का नंबर झाले सेव्ह? झाले, या ना दाखवतो तुम्हाला मी नंबर. अहो ते राहिलं फक्त नाव काय सेव्ह करू म्हणलं, तुम्हाला विचारून करावं. बोला. आता मी काय सांगू, तुम्हाला जे करायचंय ते करा. भाऊजी हा, चालतंय. तसंही माझा मोबाईल कोण पाहतं? नाही ना. नाही. ठीक आहे भाऊजी देतो. भाऊजी, तुम्हाला एक सांगू का? बोला की. तुम्ही खरंच किती चांगले आहेत. नाहीतर एक माझा नवरा एकदा का लाईनवर गेला
की परत माझ्याकडे डोंकून पण बघत नाही. पण तुम्ही खरंच किती मदत करतात माझी. जाऊ द्या वहिनी, एवढी काळजी करू नका. आता मी नंबर सेव्ह केलाय. तुम्हाला कधी पण गरज पडली ना फक्त एक एक फोन करा मला, मी लगेच हजर आहे. आता काय लांब तर नाहीत आपण, फक्त एक फोन करा चालेल. आणि हक्काने फोन करा तुम्ही कधी पण, मी लगेच येणार. तुम्ही काळजीच करू नका. आता तुम्ही एवढं स्वतःहून म्हणताय तर मी करणारच ना फोन. अहो कसं असते, जशाला तसं भेटत नसते वहिनी, त्याविषयी द्या सोडून तुम्ही. आता एवढंच बघा ना, तुम्ही किती लवकर बादली घेऊन पण आलात. आणि एक माझी बायको आहे. बायको आहे का कोण आहे ती सगळं मलाच सांगते. खरं आहे तुमचं. अहो खरंच म्हणजे देव. तिला ना खरं सांगते मी, काही कळत नाही. एवढं देव माणसासारखा नवरा भेटलाय तिला, पण तिला किंमतच नाही अजिबात तुमची. आणि एक माझा नवरा, त्याला माझी किंमत नाही. म्हणून तर म्हणतो ना मी, जशाला तसं भेटत नाही वहिनी. हा, आता आमचं तर बघा ना, हालत कसलं आहे. तर यायचं जायचं, पाणी भरायचं, सगळं घर आवरायचं, असली कामं करावं लागतात आम्हाला. आमच्या नशिबात अहो खरंच वहिनी, राग नका येऊन देऊ, पण तुमच्यासारखीच पाहिजे होती हो. काय कुठं कमी पडलं काय माहिती आमचं नशीब. काही पण बोलू नका. नाही अहो, खरंच म्हणतोय म्हणजे. आणि मग तुम्हाला पण वाटतंय का नाही? बघा मी जातोय का एक दिवस तरी घर सोडून? कधी गेलो तरी संध्याकाळी घरीच येतोय का नाही? मग आता मला सांगा, तुमचं एवढं भारी, आता नवीन नवीन लग्न झाले, 8-8 दिवस तो बाबा तिकडं लाईनवर राहतोय, असं कुठं असतंय का? कधी कधी तर 15 दिवस तिकडंच असतं. अगं बाई, 1.5 तास झाले बाबाला पाणी आणायला लावलं, अजून सध्या एक ग्लास सुद्धा पाणी हा माघारी घेऊन आलेला नाही. करतोय काय हा नक्की तिकडं ह्याच्यावर नळाव काय माहिती. कधी या माणसाला काम सांगू आणि ह्या माणसाने नीट कामं केल्यात. मलाच बघून यावं लागणार आहे. 1.5 तास झाले, काय करतोय काय माहिती. काही नाही हो भाऊजी, माझं आहे ना नशीबच फुटकय. जाऊ द्या हा वहिनी. असा नवरा भेटला मला. बघा आता नंबर सेव्ह केलाय मी. हम्म. कधी पण कधी पण म्हणतोय मी, कधी पण निम्म्या रात्रीची गरज पडू दे तुम्हाला, फक्त एक फोन करा, मी लगेच येतो. हा, हो. नंबर बघा, ते नंबर फक्त माझा नंबर बघून ठेवा. थँक्यू हा भाऊजी. हो, त्यात काय एवढं. काय मग जुळतंय का? घेऊ ना जुळतंय? काय चाललंय? अगं काय मग जुळतंय ना? अगं पाणी भरून देत होतो, वहिनी आलत्या, त्यांना पाणी काढताय नाही खालचं. बाई, तरीच म्हटलं एवढा ड्रम कस काय भरत आला पार घरातला. अगं पाणी बघ की तू किती खाली गेले. आताच सर त्यांचा फक्त मोबाईलचा प्रॉब्लेम झाला, म्हणले भाऊजी तेवढं मोबाईल नीट करून द्या. मी मोबाईल नीट करीत होतो. चांगला मोबाईल नीट केला ना? अगं पण मदत करतोय मी काय असं तू काही बी समजू नको. तुझ्या अख्ख्या डोक्यात काय? गावाच्या मदतीचा ठेका तुम्हीच घेतलाय. आणि तिला मदत पाहिजे तुम्ही, ती घरी आली असती. अगं काय झाडाखाली कोपऱ्यात. अगं अर्पिता, तुझा गैरसमज होतोय. काय झालं, मी पाणी भरायला आधी आले आणि टाकीतलं पाणी बघ तू केवढं खाली गेलेलं आहे. मला ते काढता येत नाही. मग तेवढ्यात भाऊजी दिसले, मग त्यांनी एकच बादली पाणी दिली मला. आणि सकाळपासून आहे ना माझ्या मोबाईलला नेटवर्क नव्हतं. आता मला एवढं काही कळत नाही, म्हणून भाऊजींना म्हणलं बघा काय झालंय. 1.5 तास लागला ना त्या गोष्टीला. मोबाईल ते काय गेलं होतं ते करायला. अगं मी आलतोच आता. कोणतं शिक्षण झालं आपलं? इंजिनियरचं झालंय का? मोबाईल नीट करायला लयच कळायला लागले आजकाल मोबाईल मधलं. माझ्या आणो का काय काय माहिती मोबाईल नीट करायला. तेच वाटतं आता आहे ना, मोबाईल खराब झाला का दुकानात जायची गरजच नाही. मी गावात सांगते की सगळ्यांना, मोबाईल नीट झाला का माझ्या नवऱ्याचं घेऊन या. बेसिक प्रॉब्लेम होता, त्यांचं नेटवर्क येत नव्हतं, त्यासाठीच ते आलत्या. हो ना, जसं मला कळत नाही इतके दिवस. कुणाकडे जाते ते, कुणाकडे जाते वहिनी? हाय का कोण? त्यांचा नवरा तिकडे बाहेर असतोय. मग विचारलं, केली मदत, मग काय झालं? धरता धरता तुम्हीच आहे हो खांदे द्यायला. अगं अर्पिता, असं गैरसमज नको करून घेऊ. खरंच सांगते मी, मलाच काही समजत नव्हतं म्हणून मी त्यांना म्हणले बघा काय झालंय. बाकी काहीच नाही. तुला काय वाटतं, मी काय आत्ता चालली होती का? मी किती वेळ झालं तुमच्या गप्पा ऐकते. मोबाईलच्याच गप्पा चालल्या होत्या ना. मग काय वेगळं बोलत होतो आम्ही, सांग बरं तूच. मी फक्त त्यांना तेच म्हणत होते की तुम्ही मदत करता, तुम्ही किती चांगलेत. हो, एवढंच बोलले मी. येऊ दे ना भाऊजींना, सांगते ना मग मदत. भाऊजींना सांगते, मोबाईल सारखंच खराब एवढ्या लांब पर्यंत जायची काही गरज नाही. बघ तुला मी तुला सांगतोय ना की बाबा फक्त मदतच केली. येऊ दे भाऊजीला, आणि भाऊजीला सांगते. नाही सांगते ना मग. तुला विश्वास आजकाल आहे का नाही? मोबाईल- माझा विश्वास आहे का नाही? दिसला ना विश्वास मला. अगं फक्त मोबाईल नीट करत होतो बघ. हा, आणि हे बघ तू पाणी सांगितलं ना भरून जरी दिलं, एवढंच केलंय त्यांना, मी. तरी आम्ही वेगळं काही केलेलंच नाहीये ना. एक बादली पाणी दिले त्यांनी मला काढून. आता तू जरी असली मी असती. तिकडे वाट बघत बसले. 1.5 तास झाले, हा बाबा गेलाय. एक सुद्धा बादली घरापर्यंत आली नाही 1.5 तासात. अगं पण मी आणणारच आहे ना बादली. तो का आता भरून ठेवले ना, घेऊनच निघालो होतो. करतोय ना मी मी, आता भरतो पाणी. त्यांनाच सांगते. तो तो काय गरज आहे का विषय वाढवायचा? तू काय का वाढवती विषय तू उगाच?
मिटवणं हे- अर्पिता हे बघ काय उगाच आहे ना मोठ्या माणसांना सांगून आहे ना ह्याला वेगळी काहीतरी दिशा देऊ नको तू झालंय जे मला दिसतंय जे मी अगं पण- ऐकलंय तेच मी बोलते पण काय दिसलं तुला आम्ही बोलत होतो एवढंच दिसलं ना हे फक्त. असं असं हे बोललंय तुमचं हे असं नसतं करून एवढं केलं का मी काय आहेत का नाही शब्द बोलायला आता तुला ना काही सांगितलं आणि किती सांगितलं तर तुला विश्वास बसणारच नाही. तुम्ही काहीच सांगू नका आता सगळं पाहिलंय आणि मी ऐकलंय आतापर्यंत फक्त कानावर येत होतं बाहेरून मला पण जाऊ दे विश्वास नाही बाबा माझा नवरा असं नाही करणार अगं नाहीच केलं, काहीच नाही केलं. तू उगाच फार मांडीवर बसायची बाकी होती बाई अर्पिता घरात माझ्याशी तर कधी गोड बोलत नाही नीट एवढं पर जवळ बसून प्रेमाने मला तर नाही कधी बोलले उगाच राहिली का एवढे दिवस तू? तुला बोललो नाही प्रेमाने म्हणून? काय उगच राहिली का मला माहिती पाहिजे मी कशी राहिले आता पण जाऊ दे मला पण लयच सहन केले मी आता आत्यांनाच सांगणार आहे लय झालं टोक, तुमचं टोक. टोक करायचं नाही अगं वाढवायची काही गरज नाही. तू कशाला विषय वाढवती, कशाला जाते आईकडे तू उगाच? मग दुसरं कोणाकडे जाऊ त्यांना नाही मग कोणाला सांगू पण मी मी म्हणतोय ना तसं काय नाही. घे ना जरा, घे ना समजून. नाही तू का विश्वास विषय मला वाढवती? तुमच्यावर विश्वास होता म्हणून तर आतापर्यंत टिकले पण गेलं ना विश्वासाचं अख्खं पाणी केलं आणि अजूनही म्हणता माझ्यावर विश्वास ठेव कसा विश्वास ठेवू एवढी बार जाऊ दे, तू विषय वाढवू नको. दे विषय सगळा सोडून. मी तुला दिसतोय परत नाही दिसणार इथं. मी फक्त मदतीच्या भावनेने मदत केली. तू मग काय मी तेच म्हणते ना पण त्या- तेवढ्यासाठी आईकडे काय जाऊ नको. मी तुला म्हणतोय ना मला बाबा, माहित नाही मी आत्यांना सांगणार ह्या गोष्टी ऐक अहो, की. मी होते म्हणून टिकले दुसरी असते तर कवाच निघून गेली असती आईकडे काय जाऊ नको. रोजचे एक गोष्टी ऐकल्या येतात घ्या एवढं तुम्हाला बोलते तर ठोंब्यासारखी उभी आहे का तोंडात तू शब्द म्हणजे मी खरंच बोलतेय ना ए तोंडाला येईल ते काही पण बोलू नको तू जसं बघितलंय जसं समजते ना तसं काही नाही अजिबात उगाच काही आपला म्हणजे कुठलाही विचार कुठे न्यायचा माझे कान वाजत होते है ना आता तू काय ऐकलंय काय नाही आम्हाला काही माहिती नाही आम्हाला माहिती मी सांगते काय माझ्या मोबाईलला नेटवर्क नव्हतं ते दाखवत होते मी त्यांना अगं पण मोबाईलवर नेटवर्क नाही अगं काय चालू आहे तुमचा कालवा का म्हणून गप नाही हा काय होतंय अहो आता मला सांगितलं पाणी भरून घेऊन येतो 1.5 तास झालं इथं यांचं गुलुगुलू चाललंय 1.5 तास झालं इथं गप्पा मारत बसले होय अहो नाही आत्या तसं काही नाहीये ही आहे तसं उगाच काहीच काहीतरी नाही. मी हिने- फक्त पाणी भरून देत होतो वहिनीला. पाणी बघ तू किती खाली गेलंय. काय पाण्याला कशी मदत करते केली. म्हणजे एवढा अन्याय करते काय अन्याय? एवढं गैरसम करू नये काय बी कसं आपल्या येड्यावाने करायचं मी सांगते त्याला म्हणजे हे इकडे येऊन दुसऱ्या बायांना गुलुगुलू करतात ते तुम्हाला पटतंय अगं पण नाही म्हणताय तो पाणी देत स्वतः जणू भरून तू कसा अन्याय करते असा गैरसमज आहे तुझा काय बी हा काय बी नाही आळ घ्यावा माझंच घर मग? घ्या, तिकडे तर हसणं चालू आहे मी कधी हसले बघितलं का आत्या ही अशी काही पण आरोप घेते माझ्यावर नाही म्हणजे नका- माझं चुकतंय है ना नका जागा लोकांच हसू करू काय येड्यावाने करता काय मला कळतंय ना ते चुकतंय का होतंय ना काय मी सांगते त्याला समजून अजिबात ते चुकत नाही काय काढे तो मक्रम राडा म्हणजे माझीच चूक वा म्हणजे तुम्ही त्यांचीच बाजू घ्या म्हणजे तुम्हाला असं वाटतं तुमचं पोरग करते ते योग्य करते है ना ए काय बी नको पटवून देऊन शिकू मला सांगा त्यांच्या जागी मी असते मी गेले असते दुसऱ्या माणसाजवळ पटलं असतं तुम्हाला पण मी का असं जायचं तुला कशा करत- करता हा मग राग हा. येतो ना बोलल्यावर हा राज मग मला नाही राग येणार हे दुसऱ्या बाईकडे गेल्यावर अगं पण लोकच आहे का पाणी देत होता म्हणला ना दोन्ही शिंदून तिला लय सांगितलंय मी समजून एवढं की बाबा ते पाणी बघ तू तुझ्या डोळ्यांनी बघ किती खाली आहे. ऐक मग एक काम करा इथून पुढे ना रोज पाणी भरून द्या मला नाही राहायचं मी नसते राहत तुला तुला मिटवायचंच नाही. तुला नुसतं वाढवायचं चाललंय तुझं. अहो काय ही कशी तुमची सून आहे मी काय हिथं फक्त पाणी भरून दिलंय आणि मोबाईल नेट करून दिला. मी काहीच नाही केलं. तिला सांगतोय ती मस्त वाढवतच चालली ती. मरून जाऊ दे नको नादी लागत तिचे जाऊ दे विषय कट आणि आत्या तुम्हाला माहिती माझा नवरा बाहेर असतो आता मी एकटी बाई कुठं मोबाईल घेऊन जाणार का काय करणार मला गाडी नाही तुम्हाला माहिती दुकान केवढ्या लांबे म्हणलं भाऊजींना कळत असलं तर त्यांना दाखवावं काय झालं तुझ्या फोनला ते सकाळपासून त्याला रेंजच नव्हती आणि मला कळत पण नव्हतं का बरं नाही का बरं नाही आणि हिनी पाहिलं म्हणते तुम्ही गुलू गुलू करत होते आता माझा नवरा नाही म्हणून मला मदत मागावी लागली. वाढवला तुला ते रेंज कळत नाही का काय कळत नाही ते हे असलं का कोळ पाळी ती कशाला कळत नाही ते घ्यायचंच नाही ते का अहो कळतंय मोबाईल मधलं पण सकाळपासून रेंज नव्हती मला फोनही करता येत नव्हता आणि फोन जात पण नव्हता आणि रेंज का नाही ते म्हणून मी म्हणलं भाऊजींना विचारावं म्हणून
ठेवून द्यायचं ना, नाही कळलं की रद्द तिकडे फेकून द्यायचं ते कवकळ. अहो पण आता कशाला मला घ्यायचं? अहो पण आता मला काय माहिती त्यांची बायको एवढा लगेच जाऊ द्या संशय वहिनी. घेणार आहे. आहे. बघतो ती भजेर डोक्याचं कुठं गेलंय, जायचं कुठं तर निघून, तिला बघतो कुठं आहे ते. बघ जा बाबा, बस माग आता पळत तिच्या. चला मी पण येते आत्या, पाणी घेऊन जाते. आता अशीच रिकामी